हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. FY BCom आणि TY BCom या दोनही वर्गांसाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे. FY BCom चा फायनान्शियल अकाउंटिंग सिलेबस 2019 पॅटर्न यानुसार सिंगल एंट्री सिस्टीम हा टॉपिक आपल्या सिलेबस मध्ये आहे. आणि TY BCom 2013 पॅटर्न यानुसार सिंगल एंट्री सिस्टीम सेम टॉपिक ॲडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मध्ये आहे. दोन्हीही इयत्तांसाठी असणारा क्वेश्चनचा वेटेज सेम आहे. सिंगल एंट्रीचे आपण काही थेरी लेक्चर्स या चॅनलवर पाहिले आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एप्रिल 2018 या वर्षी आलेली प्रश्नपत्रिका त्यातील सिंगल एंट्री सिस्टीम याची जी कन्वर्जन मेथड आहे त्याचा एक प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन सॉल्व्ह करून दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सिंगल एंट्री सिस्टीम FY BCom आणि TY BCom या दोनही वर्गांसाठी. या ठिकाणी तुम्हाला TY BCom ॲडव्हान्स अकाउंटिंग एप्रिल 2018 ही क्वेश्चन पेपर तुमच्या समोर दिसते आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही क्वेश्चन पेपर तुम्हाला गुगल वरती पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर सहज अवेलेबल होईल. 2013 पॅटर्न नुसार रेग्युलरची प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये जो आलेला सिंगल एंट्रीचा क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी शेवटी दिलेला आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2017 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही एकत्र केलेला आहे. ह्या ब्ल्यू लाईन पासून वरती ट्रेडिंग अकाउंट आहे, तिथून खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. बॅलन्स शीट दिलेला आहे 31 मार्च 2017 म्हणजे क्लोजिंगचं. आणि वर्किंग मध्ये मी ओपनिंग बॅलन्स शीट बनवलेलं आहे 1 एप्रिल 2016 किंवा 31/3/2016 या दिवसाचं वर्किंग मध्ये बॅलन्स शीट बनवलेलं आहे. हे बॅलन्स शीट बनवण्याचा उद्देश आपल्याला कॅपिटल शोधण्यासाठी आहे. तसंच वर्किंग मध्ये डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट अशा पद्धतीचे अकाउंट बनवलेले आहेत, जे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना मिसिंग फिगर्स शोधून देतील. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं? प्रश्नामध्ये दिलेला आहे समरी ऑफ बँक ट्रान्झॅक्शन. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात एक कॅश बुक आहे. बँक मध्ये पैसे आले जे रिसिप्ट साइडला म्हणजे डेबिट साइडला दिसतात आणि बँकेतून गेलेले पैसे तुम्हाला पेमेंट साइडला, क्रेडिट साइडला दिसतात. त्यानंतर इथे ऑदर इन्फॉर्मेशन आहे, पर्टिक्युलर ऑफ ऑदर ॲसेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे ओपनिंगला आपल्याकडे कोणत्या कोणत्या ॲसेट्स होत्या आणि क्लोजिंगला कोणत्या ॲसेट्स आहेत याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे थोडक्यात. खाली एका पॅरेग्राफ मध्ये 4-5 ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. या ऍडजस्टमेंट, या इन्फॉर्मेशन आणि हे कॅश बुक यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आणि ते टॅलीही झालं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये म्हणजे या टॉपिकच्या थेरीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हा टॉपिक सोडवताना कशा पद्धतीने सोडवला जातो. ज्या वेळेला सिंगल एंट्रीचा कन्वर्जन मेथडचा प्रॉब्लेम सोडवायचा असतो त्यावेळेला आपल्याला 4 स्टेप फॉलो करायचे असतात. पहिली स्टेप आहे, पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्सेस लिहायचे, ओपनिंग बॅलन्सेस. सेकंड स्टेप आपल्याला ऍडजस्टमेंट सोडवायच्या. थर्ड स्टेप आपल्याला कॅश बुक ट्रान्सफर करायचं आणि फोर्थ स्टेप क्लोजिंग बॅलन्सेस लिहायचे. 4 स्टेप पहा परत एकदा.
ओपनिंग बॅलन्सेस, ऍडजस्टमेंट, कॅश बुक आणि क्लोजिंग बॅलन्स. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम मी इथे सोडवतो आहे. थोडा शांत सावकाश सोडवतो, विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, त्यामुळे कदाचित व्हिडिओ थोडा मोठा होईल. व्हिडिओ पूर्ण पहा. एका प्रॉब्लेम वरून सुद्धा तुम्हाला हा टॉपिक पूर्ण समजू शकतो. ठीक आहे, ओके. मी जसं सांगितलं, पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्सेस. ओपनिंग बॅलन्सेस म्हणजे 1/4/2016 ला आपल्याकडे काय काय आहे, स्टॉक, डेटर, क्रेडिटर, बिल्स रिसिवेबल या सर्वांना ट्रान्सफर करायचे. मित्रांनो, या सर्वांचे इफेक्ट आपल्याला 2 ठिकाणी ट्रान्सफर करायचे. म्हणजे ही जी ओपनिंग बॅलन्स शीट आहे ना, स्टॉक म्हणजे हा ओपनिंग स्टॉक म्हणजे त्या बॅलन्स शीट मधला स्टॉक, डेटर, क्रेडिटर, बिल्स रिसिवेबल हे पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये म्हणजे वर्किंग मध्ये लिहितो. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीट आहे माझ्याकडे. इथे मी लिहिलं पहिल्यांदा स्टॉक, त्यानंतर डेटर्स, त्यानंतर बिल्स रिसिवेबल. स्टॉकची किंमत किती आहे पहा, 18,700, 12,000, 18,700, 12,000, 18,700, 12,000. ओके, बिल्स रिसिवेबलची किंमत किती आहे, बिल्स रिसिवेबलची किंमत दिसते आपल्याला 4,000 आणि क्रेडिटर 9,000. 4,000 आणि क्रेडिटर्स आहे 9,000. ओके, क्रेडिटर कुठे लिहावं लागेल आपल्याला, लायबिलिटी साइड. या ठिकाणी लिहितो मी क्रेडिटर्स, क्रेडिटर्सचे 9,000. ओके, त्यानंतर ओपनिंग बॅलन्सेस पहा. आउटस्टँडिंग सॅलरी 600 आहे, ऑफिस फर्निचर 600 आहे. मित्रांनो, आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे लायबिलिटी आहे, ऑफिस फर्निचर म्हणजे ऍसेट आहे. दोन्हीही 600 आहे. या ठिकाणी आउटस्टँडिंग सॅलरी त्याची अमाऊंट दिली 600 आणि ऑफिस फर्निचर त्याची सुद्धा अमाऊंट 600 आहे. त्यानंतर ऑफिस बिल्डिंग 12,000 आणि बिल्स पेबल 1,000. ऑफिस बिल्डिंग ऍसेट आहे, ऑफिस बिल्डिंगची अमाऊंट आहे 12,000 आणि बिल्स पेबल त्याची अमाऊंट आहे 1,000. ठीक आहे, अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन पूर्ण बॅलन्स शीट मध्ये मांडली आहे. मित्रांनो, हा स्टॉक जो आहे हा ओपनिंग स्टॉक आहे, म्हणजे पहिल्या दिवसाचा. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये पहिल्या ओळीवरती इथे मला लिहायचं आहे टू ओपनिंग स्टॉक. पहा किती रुपये होता, 18,700. गट इट. ठीक, त्यानंतर डेटर 12,000 आहे. डेटर म्हणजे आपली ऍसेट आहे, ऍसेटचा डेबिट बॅलन्स असतो. डेटर अकाउंट मध्ये डेबिट साइडला लिहितोय मी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याची अमाऊंट 12,000. ओके, त्यानंतर बिल्स रिसिवेबल 4,000 रुपये. बिल्स रिसिवेबलच्या डेबिट साइडला लिहितो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याची अमाऊंट 4,000 रुपीज. ओके, ऑफिस फर्निचर आणि ऑफिस बिल्डिंग याचा आपण अकाउंट काढलेला नाहीये. क्रेडिटर 9,000 मी क्रेडिटर्सला लिहितो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बिगिनिंगचा बॅलन्स आहे सुरुवातीला 9,000 आणि सिमिलरली बिल्स पेबलचा बॅलन्स आहे, बिल्स पेबल 1,000 रुपये, तेही मला लिहायचे आहे. बिल्स पेबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याची अमाऊंट 1,000 रुपये. ओके, आता तुम्ही म्हणता बिल्डिंग फर्निचर आणि सॅलरीचा इफेक्ट दिला नाही, त्याचा आपण अकाउंट काढलेलं नाही. हे आपले जे काही नवीन परचेस सेल्स असतील, डिप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंट, त्या पद्धतीने मी त्याचा विचार करणार आहे. ओके, पहिलं काम झालं, पहिली स्टेप कंप्लीट झाली. कोणती, ओपनिंग बॅलन्सेस ट्रान्सफर. ओके, नेक्स्ट दुसरी स्टेप आहे ऍडजस्टमेंट सोडवायच्या. मित्रांनो, ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं अ प्रोव्हिजन ऑफ ₹1450 म्हणजे 1,450 इज रिक्वायर्ड फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स.
पण डेटर वरती आरडीडी किंवा बॅड डेट सांगितलेले आहेत, म्हणजे मला डेटर लिहायचे आहेत, परंतु डेटर कोणते? क्लोजिंगचे, म्हणजे 31/3/2017 डेटर्स किती दिसतात तुम्हाला? 14,000. हे 14,000 मी पहिल्यांदा क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये लिहितो डेटर्स. ते लिहिले सन्ड्री डेटर्स, त्याची अमाऊंट 14,000. त्यातून मला करायचं लेस प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, म्हणजे मी त्याला आरडीडी नाव देतो आणि त्याची अमाऊंट दिली 1,450. अशा पद्धतीने वजाबाकी आली 14,000 वजा 1,450, 12,550. हे जे 1,450 आहे, तुम्हाला माहिती आहे डेटर कमी झाले म्हणजे लॉस आहे. हे 1,450 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, म्हणजे या ब्ल्यू रेश पासून खाली इथे 2 आरडीडी किती? 1,450 असे लिहिले. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट काय आहे पहा. अँड डिप्रिसिएशन ऍट द रेट ऑफ 5% चार्ज ऑन फर्निचर अँड बिल्डिंग. बिल्डिंगवर आणि फर्निचरवर डिप्रिसिएशन काढायचं आहे. आपल्याला कॅशबुक मध्ये बिल्डिंग किंवा फर्निचर नवीन घेतलं असं दिसतंय का कुठे? नवीन घेतलं म्हणजे पेमेंट साइडला बाय फर्निचर किंवा बाय बिल्डिंग दिसतंय का? नाही. टू दिसतंय का? नाही. म्हणजे तुमच्याकडे जे फर्निचर होतं आणि जी बिल्डिंग होती त्यावरती तुम्हाला 5% डिप्रिसिएशन काढायचं आहे. पहा बरं, मागच्या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2016 तुमच्याकडे फर्निचर आणि बिल्डिंग 600 आणि 12,000 रुपयाची आहे. त्यावरती तुम्हाला यावर्षी डिप्रिसिएशन करायचं आहे. म्हणजे समजा मी इथे पहिल्या ओळीवर फर्निचर लिहिलं, फर्निचरची अमाऊंट होती 600, त्यातून मला करावं लागेल लेस काय? डिप्रिसिएशन किती टक्के? 5%. व्हॉट इज अ 5%? 30 रुपीज. बाहेर येतील 570 रुपये. ओके. सिमिलरली मला लिहायचं आहे ऑफिस बिल्डिंग. ऑफिस बिल्डिंग त्याची अमाऊंट होती 12,000, त्यातून मला करायचे लेस काय? डिप्रिसिएशन 5%. किती येईल? 12,000 च्या 5% 600. बाहेर येतील 11,400. ओके. हे जे 600 रुपये आणि 30 रुपये जे डिप्रिसिएशन झालं, हा आपल्या बिझनेसचा लॉस आहे. अँड लॉस ऑलवेज ट्रान्सफर टू डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ओके. या ठिकाणी लिहितो मी टू डिप्रिसिएशन अकाउंट. त्यामध्ये पहिल्यांदा आहे ऑफिस फर्निचर, त्याचं डिप्रिसिएशन होतं 30 रुपये. आणि दुसरा आहे ऑफिस बिल्डिंग, त्याचं डिप्रिसिएशन होतं 600 रुपीज, 5% ना. अशा पद्धतीने डिप्रिसिएशन टोटल झालं 630. ओके. समजलंय? नेक्स्ट, देअर आर आउटस्टँडिंग वेजेस ₹3,000. आउटस्टँडिंग वेजेस पहा मित्रांनो, तुम्ही वेजेस पेड किती केले पहा बरं. इथे तुम्हाला पर्टिक्युलर पेमेंट साइडला इथं बाय वेजेस दिसते 12,000 आणि इन्फॉर्मेशन दिली आउटस्टँडिंग आहे 3,000, म्हणजे हे 3,000 याच वर्षाचे आहेत. ते तुम्हाला लिहावे लागतील ॲक्रुअल कन्सेप्टनुसार. मग इथे या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला जे 12,000 वेजेस आहे हे वेजेस लिहायचे आहे. आणि वेजेस आपण कुठे लिहितो हे तुम्हाला माहिती आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2 वेजेस, त्याची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला किती? 12,000. आणि त्यामध्ये मला करावं लागेल ऍड काय? आउटस्टँडिंग किती? 3,000. वेजेसची टोटल इन 15,000. आणि हे जे 3,000 रुपये आहे हे आपले आउटस्टँडिंग वेजेस, जे आपल्याला काय करावं लागणार? लायबिलिटी साइडला. व्हेरी गुड. लायबिलिटी साइडला इथे लिहितो मी आउटस्टँडिंग वेजेस, किती अमाऊंट? 3,000. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे इन्शुरन्स हॅज बीन प्रिपेड टू द एक्सटेंड ऑफ ₹250. प्रिपेड इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स नावाचं पेमेंट किती केलं पहा. पहिल्यांदा इन्शुरन्स साठी पेमेंट केलेलं आहे 800 रुपीज. त्यातून प्रिपेड आहेत 250. ओके.
इन्शुरन्स कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथे लिहिलं मी टू इन्शुरन्स 800. त्यातून मला करायचं लेस काय? प्रिपेड किती? 250 वजा बाकी किती येईल? 550. या 250 ला मी लिहितो बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला. व्हेरी गुड. बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला इथे लिहिलं मी प्रिपेड इन्शुरन्स 250. ठीक आहे. या ठिकाणी मी थोडं लाईन वाढवतो आहे. तुम्हाला कदाचित आपल्याला जास्त जागा लागेल. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट पाहता आहे. लीगल एक्सपेन्सेस आर आउटस्टँडिंग टू द एक्सटेंट ऑफ ₹700. लीगल एक्सपेन्स साठी किती पेमेंट केलेलं आहे पहा. लीगल एक्सपेन्सेस या ठिकाणी दिसत नाही. ओके. म्हणजे लीगल एक्सपेन्सचे आपण पेमेंट केलेलंच नाही. ओके मित्रांनो, जर समजा असतं तर जी काही अमाऊंट असती ती आपण कुठे लिहिली असती? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. या ठिकाणी लिहितो मी टू लीगल एक्सपेन्सेस. पहा, पण त्याची अमाऊंट दिलेलीच नाही म्हणजे 0 आहे. आणि आपल्याला देणे बाकी आहे म्हणजे काय करावं लागेल? आउटस्टँडिंग किती? 700. म्हणजे बाहेर झाले 700. हा झाला आपला खर्च. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल? लायबिलिटी साइडला. या ठिकाणी लिहितो मी आउटस्टँडिंग लीगल एक्सपेन्सेस किती अमाऊंट? 700 रुपये. ठीक. त्यानंतर ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता थर्ड स्टेप आपल्याला कॅशबुक ट्रान्सफर करायचा आहे. हा जो ओपनिंग बॅलन्स आहे 4350. ओपनिंग बॅलन्स म्हणजे मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे तो 4350. हे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये लिहितो. बँक बॅलन्स कॅश ॲट बँक किती? 4350. ओके. त्यानंतर सन्ड्री डेटर 38400 रुपये म्हणजे डेटर कडून पैसे आले 38400 रुपये. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर म्हणजे डेटर वाढले कमी झाले? कमी झाले. मग डेटर कमी झाले म्हणजे डेटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला येईल 38400 रुपये. हे लिहितोय मी डेटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला किती? 38,400. आणि याला नाव देतोय मी बाय कॅश अकाउंट पब्लिक बँक अकाउंट. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर. त्यानंतर बिल्स रिसिवेबल रिलीज. बिल्स रिसिवेबलचे 12,000 रुपये मिळाले म्हणजे बिल्स रिसिवेबलचे पैसे आले. बिल्स रिसिवेबल कमी झाले. बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितो मी बाय कॅश ऑर बँक अकाउंट. किती अमाऊंट? 12,000. त्यानंतर कॅशबुक मध्ये काय दिलेलं आहे पहा. कमिशन रिसिव्ड 1500. मी तुम्हाला सांगितलं टूचं बाय करायचं. रिसिव्ड आहे, इन्कम आहे. पी अँड एल अकाउंटच्या क्रेडिटला येईल बाय कमिशन रिसिव्ड. बाय कमिशन रिसिव्ड कमिशन रिसिव्ड किती? 1500. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे कमिशन कॅश सेल्स. कॅश सेल्स म्हणजे रोख माल विकला. 8600 रुपयाचा रोख माल विकला. आपल्याला कसं लिहायचंय पहा. तुम्हाला माहिती आहे आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये सेल्स लिहित असतो. इथे लिहिलं मी पहिल्यांदा बाय सेल्स. त्याला अंडरलाईन करून इथे कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स अशा पद्धतीने लिहून ठेवलं. आणि त्यातले कॅश सेल्स किती आहे? 8600 समथिंग काहीतरी होतं. 8600. मी हे इनरला लिहून ठेव. ओके. त्यानंतर आपल्याला बॅलन्स कॅरेट डाऊन. मित्रांनो पहा, बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे हा बँकेचा ओव्हरड्राफ्ट आहे 3350.
इथे टू बॅलन्स ओपनिंग बॅलन्स डेबिटला आहे म्हणजे क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला असायला पाहिजे. या ठिकाणी पहा तुमच्याकडे रिसीट पेक्षा पेमेंट जास्त आहेत म्हणजे हा जो 3,350 आहे हा ओव्हरड्राफ्ट आहे. या बॅलन्सला 3,350 ला मी क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला लिहितोय. क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला इथे लिहिलं मी बँक ओव्हरड्राफ्ट. किती अमाऊंट 3,350. ठीक आहे. त्यानंतर रिसिट साइड संपलेले आहे. पेमेंट साइड पहा बाय ड्रॉइंग 7,520. ड्रॉइंग मुळे कॅपिटल कमी होतं 7,520. मला लेस करायचे कॅपिटल मधून परंतु आपल्याला कॅपिटल माहिती नाही. मी ते फक्त लिहून ठेवतोय लेस ड्रॉइंग. किती 7,520. कॅपिटलची अमाऊंट तुम्हाला माहिती नाही. कॅपिटल अकाउंटची अमाऊंट माहिती नाही. ठीक आहे. ओके. त्यानंतर ड्रॉइंग नंतर ट्रेड क्रेडिटर्स म्हणजे पेमेंट झालेलं आहे क्रेडिटरला पैसे दिले. बाय असेल तर टू होईल. क्रेडिटरला पैसे दिले म्हणजे क्रेडिटर कमी झाले. क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साइडला 27,100. क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साइडला 27,100 म्हणजे क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिल्यामुळे क्रेडिटर कमी होतील. टू कॅश और बँक अकाउंट 27,100. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी डेबिटला मायनस आणि क्रेडिटला प्लस असं लिहिलेलं आहे. म्हणजे क्रेडिटर अकाउंट जेव्हा क्रेडिट होतात तेव्हा क्रेडिटर वाढतात आणि क्रेडिटर अकाउंट जेव्हा डेबिट होतात तेव्हा क्रेडिटर कमी होतात. ऑपोजिट सिम्बॉल तुम्हाला डेटर अकाउंटला आणि बिल्स रिसिवेबल अकाउंटला दिसेल. ओके. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बिल्स पेएबल 9,300 रुपये आहे. बिल्स पेएबलची अमाऊंट 9,300 म्हणजे बिल्स पेएबलला पेमेंट केलेला आहे. बायचं टू होईल 9,300 बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिटला 9,300 रुपये. टू कॅश और बँक अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे वेजेस झाले. सॅलरी 6,500. आता हे काय करायचं सॅलरी आपण कुठे लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. बाय सॅलरीचं टू सॅलरी करतो मी 6,500. बाय सॅलरीचं मी पहिल्यांदा केलं टू सॅलरी 6,500. आता विचार करण्याची गोष्ट नीट पहा. हे जे आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलं हे कोणत्या वर्षाचं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2017 म्हणजे कधीचे फक्त या वर्षाचं. तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये सुरुवातीलाच आउटस्टँडिंग सॅलरी दिसते 600 रुपये. हे 600 रुपये पहिल्याच दिवशी देणे बाकी आहे म्हणजे हे करंट इयरची का लास्ट इयरचे आहे. व्हेरी गुड लास्ट इयरचे म्हणून हे 600 मला मायनस करावे लागतील. या ठिकाणी सॅलरी मधून मी करतो लेस आउटस्टँडिंग कोणत्या वर्षाचे लास्ट इयरचे. किती अमाऊंट 600. ठीक आहे. किती रुपये राहिले. ठीक आहे वजाबाकी नंतर. त्यानंतर सॅलरी झालं. रेंट अँड टॅक्सेस 4,400 रुपये हे मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सॅलरीला एक वेळ सोडतोय मी. टू रेंट अँड टॅक्सेस किती अमाऊंट त्याची अमाऊंट काय होती रेंट अँड टॅक्सेसची 4,400. ओके 4,400 मी डायरेक्ट बाहेर लिहितो 4,400 आउटर. ओके. नेक्स्ट इन्शुरन्स 800 ऑलरेडी झालेले आहे. कॅरेज इनवर्ड 250 म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे. कॅरेज इनवर्ड 250. कॅरेज इनवर्ड टू कॅरेज इनवर्ड किती अमाऊंट त्याची
250. नेक्स्ट पॉइंट काय आहे पहा, ऍडव्हर्टायझिंग 330. ऍडव्हर्टायझिंग हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. बाय ऍडव्हर्टायझिंग टू ऍडव्हर्टायझिंग 330 रुपीज. टू ऍडव्हर्टायझिंग 330 रुपये. ओके. त्यानंतर पेमेंट साइड सुद्धा संपलेला आहे. 3 स्टेप कंप्लीट झाल्या पहा. ओपनिंग बॅलन्सेस झाले, ऍडजस्टमेंट झाल्या, कॅश बुक सुद्धा झालं. आता शेवटचा घटक काय लिहायचं, क्लोजिंग बॅलन्सेस. क्लोजिंग बॅलन्स स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आहे हा 23,400. पुढे लिहायचं मला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट त्याची, 23,400. त्याचा सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक 23,400. ओके. त्यानंतर पुढे डेटरचा बॅलन्स 14,000 रुपये. जो मी डेटरचा बॅलन्स इथे लिहिलेला आहे ऑलरेडी 14,000. मला दुसरा इफेक्ट द्यायचा राहिला डेटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती रुपये, 14,000. ओके. त्यानंतर क्रेडिटरचा बॅलन्स 1,500 मी लायबिलिटी साइडला लिहितो. आणि दुसरा इफेक्ट क्रेडिटर आहे ना, मग क्रेडिटर कुठे लिहितात, लायबिलिटी साइडला 1,500 रुपये. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जाईल क्रेडिटर अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन नाव. क्रेडिटर अकाउंट मध्ये टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती, 1,500. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय आहे पहा, बिल्स रिसिवेबल 5,000. ओके. बिल्स रिसिवेबल आपली ऍसेट आहे, ऍसेटला लिहितो मी बिल्स रिसिवेबल किती रुपये, 5,000 रुपये, 5,000 रुपीज. आणि याचा करस्पॉन्डिंग इफेक्ट कुठे असेल, बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती अमाऊंट, 5,000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. आता ही आउटस्टँडिंग सॅलरी कोणत्या वर्षाची, या वर्षाची आहे. मग हे 1,200 रुपये मला ऍड करावे लागतील या सॅलरी मध्ये. इथे लिहितो मी पुन्हा पहा, ठिकाणी लिहिलं मी तर ऍड आउटस्टँडिंग कोणत्या वर्षाचे, करंट इयर. किती रुपये, 1,200. म्हणजे मला आउटरला किती लिहायचे आहे पहा, 6,500 वजा 600 अधिक 1,200. बरोबर, किती झाले, 7,100. आणि या 1,200 ला मी करंट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये लिहितोय. आउटस्टँडिंग सॅलरी आहे, लायबिलिटी आहे. आउटस्टँडिंग सॅलरी इथे आउटस्टँडिंग सॅलरी किती अमाऊंट, 1,200. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट काय आहे बा, ऑफिस फर्निचर 600 दिलं, पण डिप्रिसिएशन केलं त्याचं. पहा या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये आपण लिहिलेलं आहे ऑफिस फर्निचर वजाबाकी करून 570 घेतलं. त्यानंतर ऑफिस बिल्डिंग घेतली. बिल्स पेएबल 200 रुपये. बिल्स पेएबल आपली लायबिलिटी आहे, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला लिहितो मी बिल्स पेएबल. इथं पहिल्या ओळीवर लिहितो, आता जागा नाही शिल्लक. बिल्स पेएबल किती, 200 रुपये. आणि त्याचा सेकंड इफेक्ट बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन किती अमाऊंट, 200 रुपये. ओके. विद्यार्थ्यांनो, आता हे सगळं ट्रान्सफर झालेलं आहे. आता मला फक्त एक क्लोज करायचंय आणि टॅली करायचं आहे. पहा आता मी याला क्लोज कशा पद्धतीने करतो. सर्वात अगोदर आपण ओपनिंग बॅलन्स शीट जे तुम्हाला समोर दिसतंय स्क्रीनवर, ओपनिंग बॅलन्स शीट हे याला क्लोज करतो मी. बेरीज करतोय 18,700 अधिक 12,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 12,000 अधिक 4,350 किती झाले, 51,650.
इथे लिहिले 51,650. ओके, आता इथे जे मला बॅलन्स काढायचा आहे तो काय करायचा आहे, 51,650 वजा 9,000 वजा 600 आणि वजा 1,000. म्हणजे अशा पद्धतीने 41,050 हे आलं माझं बॅलन्सिंग फिगर. म्हणजे त्याला मी कॅपिटल अकाउंट म्हणतो आणि कॅपिटल अकाउंट या उदाहरणामध्ये मिसिंग होतं. बॅलन्स फिगर हे आपल्याला शोधायचं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता समजलं ओपनिंग बॅलन्स शीट आपण का बनवलं. जर तुमच्याकडे कॅपिटलच नसेल तर तुमचं हे बॅलन्स शीट टॅली झालं असतं का? अजिबात नाही. 41,050 या क्वेश्चन मार्कच्या जागेवर मी इथे 41,050 लिहितो. ड्रॉइंग मायनस करायला सांगितलं होतं मगाशी. 41,050 वजा 7,520 किती राहिले? 33,530 रुपये. ओके, त्यानंतर आपल्याकडे वर्किंग मध्ये जे अकाउंट आहे डेटर, क्रेडिटर, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल, यापैकी पहिल्यांदा बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल क्लोज करायचे. बिल्स रिसिवेबल अकाउंटची पहा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे. 12 आणि 5 17,000 क्रेडिटला दिसतात, ते 17,000 मी डेबिटला घेतले आणि इथे जो बॅलन्स येईल 17 मधून 4 गेले म्हणजे 13,000. मी तुम्हाला एकदा समजावून सांगतो पहा. आपल्याकडे बिल्स रिसिवेबल होते 4,000 रुपयाचे, 12,000 रुपये मिळाले तरी सुद्धा 5,000 शिल्लक आहे. याचा अर्थ नवीन बिल्स रिसिवेबल तयार झाले या वर्षी आणि ते बिल्स रिसिवेबल तयार झाले. बिल्स रिसिवेबल कोणाकडून येत असतात? बिल्स रिसिवेबल रिसिव्ड कोणाकडून मिळतात? शाबास, व्हेरी गुड. कोणाकडून मिळतात? डेटर्स कडून. म्हणजे हे जे आहे हे तुमचं मिसिंग फिगर आहे, बॅलन्स फिगर. पहा, म्हणजे तुम्हाला वर्षभरात नवीन बिल्स रिसिवेबल किती रुपयाचे आले? 13,000 रुपयाचे. पुन्हा पहा, 4,000 होते, 13,000 आले, 17,000 झाले. 17 मधून 12,000 मिळाले, 5,000 शिल्लक राहिले. क्लिअर. मग या 13,000चा मला दुसरीकडे इफेक्ट टाकावा लागेल. कुठे टाकायचा? व्हेरी गुड. डेटर कडून पैशाच्या ऐवजी बिल्स रिसिवेबल आले म्हणजे डेटर कमी झाले, म्हणजे मला डेटर अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहावं लागेल बाय काय? बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती रक्कम? 13,000. ठीक आहे. सिमिलरली बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करतो मी. बिल्स पेएबलला पहा, अगोदर कोणत्या साईडची बेरीज जास्त होती? 9,500. कोणत्या साईडला? डेबिटला. ठीक आहे, डेबिटची अमाऊंट मी क्रेडिटला लिहितो. 1,000 मधून मायनस झाले म्हणजे 8,500 आले. याला आपल्याला काय नाव द्यायचं? बाय क्रेडिटर. ही सुद्धा बॅलन्स फिगर आहे. ही सुद्धा बॅलन्स फिगर आहे. ओके, मग हे क्रेडिटरचे बिल्स पेएबल वाढले प्लस झाले. बिल्स पेएबल वाढले म्हणजे कोण आपल्यावरती बिल्स पेएबल तयार करतं? आपले क्रेडिटर. म्हणजे याचा करस्पॉन्डिंग इफेक्ट कुठे होईल? पहा, बिल्स पेएबलच्या क्रेडिटला जर बाय क्रेडिटर नाव आहे तर क्रेडिटरच्या डेबिटला टू बिल्स पेएबल नाव येईल ना. तो बिल्स पेएबल अकाउंट किती अमाऊंट होती ती? 8,500. ठीक आहे, 8,500. ओके, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट संपल्यानंतर आता मला करायचं क्लोज डेटर्स अकाउंट. डेटर्स अकाउंट पहा, कोणत्या साईडची बेरीज जास्त दिसते? डेबिट बॅलन्स म्हणजे फक्त 12,000 रुपये येणं बाकी होतं, त्यातले 38,400 मिळाले. 13,000 रुपयाचे बिल्स रिसिवेबल मिळाले, तरी सुद्धा 14,000 बाकी आहे. याचा अर्थ वर्षभरात आपण माल विकला. आणि किती रुपयाचा माल विकला ते आता आपल्याला शोधायचं आहे. इथे मी बेरीज करतो. पहिल्यांदा क्रेडिट साईडची 38,400 प्लस 13,000 प्लस 14,000 इज इक्वल टू 65,400 अँड 65,400 मला मायनस करायचे आहेत. या रकमेतून 65,400 मायनस 12,000. याचा अर्थ क्लिअर, मी किती रुपयाचा माल विकला? टू. इथे मी क्रेडिट सेल्स लिहितो आहे, नुसतं सेल्स लिहिलं असतं तरी चाललं असतं, परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून. इथे पुन्हा बॅलन्स फिगर आली किती रुपये. आताशी काही विद्यार्थ्यांना समजलं असेल का आपण हे अकाउंट का बनवलं. या अकाउंट मधून काय सापडलं आपल्याला? क्रेडिट सेल्स. किती? 53,400.
आणि क्रेडिट सेल्स मला कुठे लिहावं लागणार आता या ठिकाणी किती आले 53,400 आणि अशा पद्धतीने टोटल सेल्स किती झाले पहा 8,600 अधिक 53,400 किती झाले 62,000 ओके क्रेडिटर अकाउंट क्लोज करूया क्रेडिटर अकाउंट सिमिलर क्लोज करायचं आहे सेम प्रोसिजर 27,100 अधिक 8,500 अधिक 1,500 किती आली बेरीज 37,100 इज इक्वल टू 37,100 त्या 37,100 मधनं मला मायनस करायचे आहेत -9,000 28,100 या 28,100 ला नाव देतोय मी बाय क्रेडिट परचेसेस हे सुद्धा आहे माझं बॅलन्स फिगर मिक्सिंग फिगर आता हे परचेसेस मला कुठे लिहावं लागतील 28,100 व्हेरी गुड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड इथे लिहितो मी टू परचेसेस त्याच्यामध्ये कॅश परचेसेस नाही आहेत मी क्रेडिट लिहितो डायरेक्ट इथे आले 28,100 ओके 28,100 मित्रांनो सर्व क्लोजिंग झालेलं आहे आता एकदम सिंपल काम राहिलं ग्रॉस प्रॉफिट काढायचा ग्रॉस प्रॉफिट काढतोय आपण लहानपणापासून माहिती आहे आपल्याला कशा पद्धतीने करतो आपण बेरीज क्रेडिट साइड 62,000 अधिक 23,400 85,400 85,400 आले त्यातून मला मायनस करायचे आता 85,400 मायनस 18,700 minus 21,100 minus 15,000 minus 250 किती आला 23,350 याला नाव देतोय आपण 2 व्हेरी गुड काय ग्रॉस प्रॉफिट ओके हा जो आलेला ग्रॉस प्रॉफिट आहे मला हा ट्रान्सफर करावा लागेल क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट किती आला ग्रॉस प्रॉफिट आपला 23,350 ठीक आहे ग्रॉस प्रॉफिट झाला आता नेट प्रॉफिट पाहिजे मग नेट प्रॉफिट साठी मी पुन्हा काय करतो बेरीज करावी लागेल मला पहा कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे क्रेडिट परत क्रेडिटची बेरीज आहे पहा 23,350 अधिक 1,500 म्हणजे किती झाले 24,850 ओके 24,850 यातून मी मायनस करतो इज इक्वल टू 24,850 वजा एक एक वरचे घटक सांगायचे 1,450 तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे तुम्हाला कॅल्क्युलेटर वर कॅल्क्युलेशन करायचं आहे 700 7,100 4,400 330 सगळे आकडे घेतले का पहा 1,450 630 550 700 7,100 4,400 330 किती उत्तर आलं मित्रांनो 9690 ओके याला नाव देतोय आपण 2 नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होतं 9690 नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होतं व्हेरी गुड वाढतं 9690 नक्की ना याला नाव देतो मी 2 नाही नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होतं वाढतं म्हणजे याला मी लिहिणार कॅपिटल मध्ये ऍड बेरीज किती आली पहा कॅपिटलची 33,530 अधिक 9,690 किती आले मित्रांनो हे जे बॅलन्स शीट दिसतंय आता हे टॅली झालं म्हणजे तुमचा प्रॉब्लेम संपला ठीक आहे बघूया बेरीज करूया आपण जुन्या बॅलन्स शीट मधले सगळे घेतले ना आपण बिल्डिंग फर्निचर ओके फिक्स ऍसेट बऱ्याच वेळेला राहतात लिहायच्या म्हणून मी बघितलं बेरीज करूया आपण 570
अधिक 12,550 अधिक 11,400 250 23,400 आणि अधिक 5,000 किती आले 53,170. ऍसेट साईडला पाहूया, सॉरी लायबिलिटी साईडला पाहूया. 43,220 200 3,700 1,500 1,200 3,350 किती आलं 53,170. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर याची PDF मी तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतो. मला व्हॉट्सअप करा किंवा कमेंट करा. ठीक आहे. मी लवकरच मॅथ हा सब्जेक्ट सुद्धा यूट्यूबवर सुरू करत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, पूर्ण व्हिडिओ पहा, 100% समजेल. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.